हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 29 सॉल्व करणार आहोत रेशो आणि प्रपोर्शन मधला. त्याचा पहिले प्रॅक्टिस सेट 28 पर्यंत मी 6 स्टँडर्डची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील आधीचे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, चला इथे पहिला क्वेश्चन आपण बघू. इफ 20 मीटर्स ऑफ क्लॉथ कॉस्ट ₹3600, फाइंड द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ. आता इथे बघा 20 मीटर क्लॉथची कॉस्ट दिलेली, आपल्याला 16 मीटरची काढायची. त्याच्यावर आपल्याला एका मीटरची आधी काढायला लागेल. जेव्हा मेनी दिलेलं असतं तेव्हा आधी एकाची काढायची आणि मग त्याच्यावरनं जेवढं विचारलंय तेवढ्याची कॉस्ट काढूयात. ठीक आहे, म्हणजे मग आधी आता आपल्याला काय करायला लागेल, कॉस्ट ऑफ 20 मीटर्स क्लॉथ जी दिलेलं आहे ते लिहून घेऊ आधी, ₹3600. सो देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ इज इक्वल टू किती येणार आहे, 20 मीटरच्या क्लॉथची जी क्लॉथ आहे डिवायडेड बाय किती येणार आहे, 20. सो कॉस्ट ऑफ 20 मीटर्स ऑफ क्लॉथ डिवायडेड बाय किती आहे, 20. मग आता इथे कॉस्ट किती आहे, 3600 डिवायडेड बाय 20. ते 0 0 कट झाला. 2 ने याला डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 0 जा 0. आन्सर किती आला इथे, ₹180. म्हणजे आता ही 180 कॉस्ट कशाची झाली, 1 मीटर क्लॉथची कॉस्ट झाली. मग आता आपल्याला कितीची हवी आहे, 16 मीटरची. मग आपण असं खाली लिहूया, देअरफॉर कॉस्ट ऑफ 16 meters of cloth is equal to cost of 1 meter cloth into किती करायला लागेल आपल्याला, 16. सो इज इक्वल टू 180 इंटू 16. सो इज इक्वल टू हे येणार आहे, 0 येईल मागे, 16 8चा 128, कॅरी ओव्हरला 12 गेले, 16 1 जा 16 प्लस 12 इज 28. सो काय आली आहे, 16 मीटर क्लॉथची कॉस्ट 2880. सो खाली आपण फायनलमध्ये आन्सरमध्ये लिहून घेऊ, देअरफॉर द कॉस्ट ऑफ 16 मीटर्स ऑफ क्लॉथ इज ₹2880. चला नेक्स्ट बघूयात. फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इफ द कॉस्ट ऑफ 10 kg इज 325. 10 kg राईसची कॉस्ट माहिती आहे, मग आपल्याला काय करायला लागेल, आधी 1 kg ची काढायला लागेल आणि मग त्याला मल्टिप्लाय कशाने करायला लागेल, 8 kg 8नी. ठीक आहे, सो हे लिहून घेऊ आपण, कॉस्ट आधी दिलेलं काय आहे ते लिहून घेऊ, कॉस्ट ऑफ 10 kg राईस इज इक्वल टू ₹325. मग देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 kg राईस इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस्ट ऑफ 10 kg राईस डिवायडेड बाय 10. कॉस्ट ऑफ 10 kg राईस डिवायडेड बाय 10. सो किती आहे, 325 अपॉन 10. आता हे आपण असंच ठेवूयात आणि ह्याला आता मल्टिप्लाय करूयात 8नी. ही 1 kg राईसची आपल्याला ही कॉस्ट मिळाली, 325 डिवायडेड बाय 10. सो इथे लिहून घेऊ, देअरफॉर cost of 8 kg of rice is equal to 325 upon 10 into किती येणार आहे, 8. मग आता 8नी आधी ह्याला मल्टिप्लाय करून घेऊ 325 ला. 8 5 जा 40, कॅरीओवरला 4, 8 2 जा 16 प्लस 4 इज 20, कॅरीओवरला 2 गेले, 8 3 जा 24 प्लस 2 इज 26. 2600 डिवायडेड बाय 10. सो इथे 0 0 इथे कट झाले. इथे किती मिळाली प्राइस आपल्याला, 260. इथे आता आन्सरमध्ये आपण काय लिहायचं आहे, फायनलमध्ये द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इज ₹260. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ 14 चेअर कॉस्ट ₹5992, हाऊ मच विल हॅव टू बी पेड फॉर 12 चेअर्स. परत इथे 14 चेअर्सची म्हणजे एका चेअरची प्राइस आपल्याला काढायला लागेल आणि मग त्याच्यावरनं आपण
12 चेअरची काढू शकतो. सो लिहून घेऊ कॉस्ट ऑफ 14 चेअर्स इज इक्वल टू ₹5,992. आता आपण काय लिहिणार आहे, देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 चेअर इज इक्वल टू ₹5,992 डिवायडेड बाय 14. ठीक आहे. आता हे सगळं लिहित बसत नाही मी, कॉस्ट ऑफ 14 चेअर डिवायडेड बाय 14. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्या. मग आता ह्याच्यावरून आता आपण आन्सर काढूयात. आता आधी आपण 14 चेअर म्हणजे एका चेअरची कॉस्ट काढू. इथे मी साईडला यानेच करते. 14 डिवाइड करू. इथे येईल 14 4 जा 56, म्हणजे इथे किती होणार आहे 3, वरचे 9 आपण खाली घेतले. त्याच्यानंतर 14 काय घ्यायला लागेल, इथे 2 जा घ्यायला लागेल. 28, 14 2 इज 28, 9 minus 8 is 1, 3 minus 2 is 1. मग राहिलेला 2 इथे खाली घेतला आपण. मग 14च्या टेबलमध्ये 112 येतं. येस, 14 8 जा 112. सो इथे 0 0 0 आलं. म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला एका चेअरचं, इज इक्वल टू ₹428. ही एका चेअरची प्राइस मिळाली आपल्याला. ठीक आहे. मग आता आपण खाली काय लिहिणार, देअरफॉर कॉस्ट ऑफ किती विचारलं आपल्याला, 12 चेअर्स. कॉस्ट ऑफ 12 चेअर्स इज इक्वल टू ₹428 इंटू 12. सो याला मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला आन्सर मिळतं आहे ₹5,136. इथे आपण आन्सरमध्ये लिहूयात खाली, द अमाऊंट ऑफ मनी टू बी पेड फॉर 12 chairs is ₹5,136. चला नेक्स्ट बघूयात. द वेट ऑफ 30 boxes इज 6 kg. व्हॉट इज द वेट ऑफ 1080 सच बॉक्सेस. 30 बॉक्सेसची दिलेली आहे, आपल्याला एका बॉक्सची काढायला लागेल आणि मग त्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 1080ने. ठीक आहे. सो लिहून घेऊ इथे आधी आपण, वेट ऑफ 30 boxes is equal to 6 kg. ठीक आहे. सो देअरफॉर वेट ऑफ वन बॉक्स इज इक्वल टू किती येणार आहे, 6 kg डिवायडेड बाय 30. ठीक आहे. असंच ठेवूयात आपण. आता आपण वेट ऑफ 1080 बॉक्सचं करूयात इथे. सो देअरफॉर W वेट ऑफ 1080 boxes इज इक्वल टू 6/30 इंटू किती करायला लागेल, 1080. ठीक आहे. इथे 0 0 इथे कट झाला. 3ने 6ला डिवाइड होत आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो 2 इंटू 108 केल्यावर किती मिळतं आहे, 216 kg. सो देअरफॉर आन्सरमध्ये लिहून घेऊ इथे, द वेट of 1080 boxes is 216 kg. चला नेक्स्ट बघूयात. अ कार ट्रॅव्हलिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड कवर्स अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इन 3 hours ॲट द सेम स्पीड. पहिला क्वेश्चन विचारला आहे, हाऊ लॉंग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर अँड हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. ठीक आहे. तर पहिला आपण लिहून घेऊया सोल्युशनमध्ये. टाइम टेकन टू 165 किलोमीटर 3 hours. जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आधी. गिवन टाइम टेकन टू कवर अ डिस्टन्स इज इक्वल टू किती आहे, 3 hours. सॉरी, कवर अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इज किती आहे, 3 hours. मग आपल्याला 1 hour 1 किलोमीटरचं काढायला लागेल. सो देअरफॉर इथे लिहून घेऊ, टाइम टेकन टू कवर अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर इज इक्वल टू 3/165. हे अवरमध्ये येणार आहे. ठीक आहे. टाइम काढतोय म्हणजे इथे युनिट अवर येणार आहे. आता फर्स्ट आपण सॉल्व करूयात.
A, time taken to cover a distance of 330 kilometer. Taken to cover 330 किलोमीटर. किती येणार आहे हे? जे 1 किलोमीटर लागलं आहे ते मल्टिप्लाय बाय 330. सो आपण कसं लिहिणार आहे हे? 3/165 इंटू 330. सो इथे 165 आणि 330ला आपण कशाने डिवाइड करायचं आहे? ओके, 165 टू जा 330 आहे. सो 165 वन जा 165, 165 टू जा 330. सो 3 इंटू टी किती मिळाले आपल्याला? हे 6 आवर्स मिळालेत. किती किलोमीटर करता? 330 किलोमीटर करता. आता जो आपला सेकंड क्वेश्चन आहे बी जो आहे त्याच्यात विचारलंय की हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. मग आता 8 आवर्समध्ये डिस्टन्स कसं कव्हर करते? आधी आपण हे लिहून घेऊ. डिस्टन्स इथे जसं आता आपण लिहित होतो की टाइम टेकन टू कव्हर डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इज 3 आवर्स, तसं आता आपण काय लिहिणार आहे? डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इन 3 आवर्स किती आहे? 165. सो इथे लिहून घेऊ आपण डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इन 3 आवर्स किती दिलेलं आहे? 165 किलोमीटर. मग आता 3 आवर्समध्ये आहे म्हणजे आता 1 आवर्सचा आपल्याला काढायला लागेल की 1 आवरमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते. सो देअरफॉर डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इन 1 आवर किती आहे? कसं लिहिणार मग आपण ते? 165ला आपण 3नी डिवाइड करणार आणि हे कशामध्ये येणार आहे आन्सर? युनिट किलोमीटर. सो इज इक्वल टू 3नी याला डिवाइड होत आहे का? होत आहे. 3 5 जा 15 आणि 3 5 जा 15, 55 किलोमीटर येत आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे की 8 आवरमध्ये ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. सो देअरफॉर डिस्टन्स कव्हर्ड बाय कार इन 8 आवर्स काय करणार आहे आपण? 55 इंटू 80. सो इज इक्वल टू 55 इंटू 8 सो 8 येणार आहे. 8 5 जा 40, कॅरी ओव्हरला 4, 8 5 जा 40 प्लस 4 इज 44. सो 440 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे कितीमध्ये? 8 तासामध्ये. सो आता आपण दोन्हीचे आन्सर लिहून घेऊ इथे खाली. पहिले एचं लिहून घेऊ. सॉरी, इट विल टेक 6 hours to cover distance of 330 किलोमीटर. आणि बीचा आन्सर काय आलेला आहे? द कार विल कव्हर 440 किलोमीटर्स इन 8 hours. चला नेक्स्ट बघूयात. अ ट्रॅक्टर युजेस अप टू 12 liters ऑफ डिझेल while plowing 3 acres ऑफ लँड. हाऊ मच डिझेल विल बी नीडेड टू प्लो 19 acres ऑफ लँड. मग आपल्याला काय करायला लागेल? पहिले 1 एकरचं काढायला लागेल आणि मग आपल्याला 19 एकरचं मिळेल. सो इथे लिहून घेऊ आपण डिझेल युज्ड फॉर प्लोईंग 3 acres ऑफ लँड. जे दिलेलं आहे ते लिहून घेतो आधी आपण नेहमी. गिवन काय आहे? 3 acres ऑफ लँड इज इक्वल टू किती आहे? 12 liters. म्हणजे मग 1 एकर करता काय करणार आपण? 12 डिवायडेड बाय 3. सो देअरफॉर डिझेल युज्ड फॉर प्लोईंग 1 acre ऑफ लँड इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 3. म्हणजे इथे किती मिळालं आपल्याला आन्सर? 4 लिटर. म्हणजे 1 एकरला किती लागतंय? 4 लिटर. मग त्याच्यावर आता आपण 19 एकरचं काढू शकतो. सो देअरफॉर डिझेल नीडेड फॉर प्लोईंग 19
acres of land इज इक्वल टू काय येणार आहे 4 into 19. सो 4 into 19 इज 76 लिटर्स. आन्सरमध्ये लिहून घ्या खालती 76 liters of diesel will be need to plow 19 acres of land. चला नेक्स्ट रीड करूयात. ॲट अ शुगर फॅक्टरी 5376 kg of sugar can be obtained from 48 tons of sugarcane. If Savita ताई has grown 50 tons of sugarcane, how much sugar will it yield? म्हणजे आता 48 टन्समधनं एवढी शुगर मिळते, मग 50 टन्समधनं किती शुगर मिळेल, म्हणजे याच्यात आपल्याला आधी 1 टनमधनं किती मिळेल ते काढायला लागेल. ठीक आहे, सो लिहून घेऊ आधी आपण अमाऊंट ऑफ शुगर जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आधी. शुगर ऑब्टेन्ड फ्रॉम 48 टन्स किती मिळते ती 5376 kg. सो देअरफॉर amount of sugar obtained from किती घ्यायला लागेल आपल्याला 1 टन. एका टनमधनं किती मिळेल 1 टन ऑफ शुगर केन इज इक्वल टू काय करायला लागेल आपल्याला या केजीला आपल्याला कितीने डिवाइड करायला लागेल 48ने. सो 5376 डिवायडेड बाय 48 इज इक्वल टू येत आहे 112 kg. ठीक आहे, देअरफॉर आता मग आपण काय लिहिणार इथे अमाऊंट ऑफ शुगर ऑब्टेन्ड फ्रॉम 50 tons ऑफ शुगर केन काय करायला लागेल 1 टन इंटू मल्टिप्लाय बाय 50 करायला लागेल. सो इज इक्वल टू 112 into 50. सो हे येत आहे 5600 kg. ठीक आहे, सो फायनल आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण. देअरफॉर 5600 kg of sugar will be obtained from 50 tons of sugar cane. चला नेक्स्ट बघूयात. In an orchard there are 128 mango trees in 8 rows. If all the rows have equal number of trees, how many trees would there be in 13 rows? परत सेम आहे आपल्याला 1 रो मध्ये किती येतील ते काढायला लागेल आणि मग 13 रोज मध्ये. सो लिहून घेऊ नाव नंबर ऑफ mango trees in 8 rows. किती दिलेले आहेत 8 रोज मध्ये 128. मग आता 1 रो मध्ये किती येणार आहे देअरफॉर mango trees in 1 row is equal to 128 divided by 8. ठीक आहे, म्हणजे हे येत आहे 16. सो देअरफॉर number of mango trees in 13 rows किती येणार आहे 1 ट्री म्हणजे 1 रो मध्ये जेवढे आहे मल्टिप्लाय बाय 13. सो इज इक्वल टू 16 into 13 इज इक्वल टू 208. सो फायनल आन्सर लिहून घ्या. देअर विल बी 208 mango trees in 13 rows. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अ पॉन्ड इन अ फील्ड होल्ड्स 1,20,000 liters of water. It cost 18,000 rupees to make such a pond. How many ponds will be required to store 4,80,000 liters of water and what would be the expense? ठीक आहे, दोन गोष्टी इथे आपल्याला काढायच्या आहेत की पॉन्ड किती तयार होतील आणि त्याचे कॉस्ट किती असणार आहे, एक्सपेन्स किती असणार आहे.
सो इथे लिहून घेऊ आपण नंबर ऑफ पॉन्ड्स रिक्वायर्ड टू होल्ड 1,20,000 लिटर ऑफ वॉटर इज इक्वल टू किती आहे 1. म्हणजे एका पॉन्डमध्ये एवढं पाणी मावतं. मग आपल्याला काय करायचं आहे देअरफॉर नंबर ऑफ 1 लिटर पाण्याचा आपल्याला काढायला लागेल. म्हणजे आपल्याला 4,80,000चा काढता येईल. सो आपण लिहून घेऊ नंबर ऑफ पॉन्ड रिक्वायर्ड टू होल्ड 1 लिटर ऑफ वॉटर. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल 1 डिवायडेड बाय काय करायला लागेल 1,20,000. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता ह्याला आपण मल्टिप्लाय आपल्याला 4,80,000 लिटरमध्ये किती पॉन्ड तयार होतील ते काढायचं आहे. म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे लिहून घेऊ देअरफॉर नंबर ऑफ पॉन्ड्स रिक्वायर्ड टू होल्ड 4,80,000 लिटर्स ऑफ वॉटर. मग इज इक्वल टू काय करायला लागेल 1 डिवायडेड बाय 1,20,000 मल्टिप्लाइड बाय 4,80,000. ठीक आहे, इथे किती जो हे 40 हे कट होतील. 12 4 किती आहे 48. सो हे किती मिळालं आपल्याला 4. सो 4 पॉन्ड्स तयार लागतील आपल्याला 4,80,000 लिटर पाणी स्टोअर करायला. आता आपल्याला काय विचारलंय अजून की त्याची कॉस्ट काय व्हॉट वुड बी द एक्सपेन्स. एक्सपेन्स म्हणजे हे एवढं सगळं तयार करायला कॉस्ट किती लागणार आहे ते काढायचं. सो आपण लिहून घेऊ इथे देअरफॉर कॉस्ट ऑफ मेकिंग 1 पॉन्ड हे दिलेलं आहे आपल्याला. किती सांगितलंय ₹18,000 हे दिलेलं आहे. मग 4 पॉन्ड करता किती लागणार आहे मल्टिप्लाय करायला लागेल. देअरफॉर कॉस्ट ऑफ मेकिंग 4 पॉन्ड्स इज इक्वल टू 4 into 18,000. सो इज इक्वल टू किती येत आहे 18 4 72 म्हणजे 72,000 रुपीज एवढी कॉस्ट येणार आहे. सो देअरफॉर आता आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण देअरफॉर 4 पॉन्ड्स विल बी रिक्वायर्ड to store 4,80,000 liters of water and it will cost ₹72,000. ठीक आहे, इथे आपला प्रॅक्टिस सेट 29 संपलेला आहे आणि आपला लेसनही संपलेला आहे रेशो अँड प्रपोर्शन. तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.